शांती। आज आहे 26 जानेवारी 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्ही अर्धाकल्प ज्यांची भक्ती केली आहे तेच पिता स्वतः तुम्हाला शिकवत आहेत। या शिक्षणाद्वारेच तुम्ही देवी देवता बनता। प्रश्न आहे, योगबळाच्या लिफ्टची कोणती कमाल आहे? उत्तर आहे, तुम्ही मुले योगबळाच्या लिफ्टद्वारे सेकंदामध्ये वर चढता, अर्थात सेकंदामध्ये तुम्हाला जीवनमुक्तीचा वारसा मिळतो। तुम्ही जाणता शिडी उतरण्यासाठी 5000 वर्षे लागली आहेत आणि चढता एका सेकंदामध्ये। हीच योगबळाची कमाल आहे। बाबांच्या आठवणीद्वारेच सर्व पापे नष्ट होतात। आत्मा सतोप्रधान बनते। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. जगाचा मालक बनण्यासाठी किंवा विश्वाची बादशाही घेण्यासाठी। मुख्य म्हणजे काम विकारावर विजय प्राप्त करायचा आहे। संपूर्ण निर्विकारी जरूर बनायचे आहे। 2. जसे आपल्याला बाबा मिळाले आहेत तसा सर्वांना बाबांची भेट घालून देण्याचा प्रयत्न करायचा आहे। बाबांची खरी ओळख द्यायची आहे। खरीखुरी यात्रा शिकवायची आहे। आजचे वरदान आहे, दुलखाची दुनिया समोर असताना देखील बेगमपूरच्या बादशाहीचा अनुभव करणारे अष्टशक्ती स्वरूप भव। स्पष्टीकरण आहे, गम आणि बेगम अर्थात दुलख आणि दुलख रहित या विषयीचे ज्ञान तुम्हाला आत्ताच आहे। दुलखाची दुनिया समोर असताना देखील नेहमी बेगमपूरच्या बादशाहीचा अर्थात दुलख रहित राज्याचा सम्राट असल्याचा अनुभव करणे, हीच अष्टशक्ती स्वरूप कर्मेंद्रियजित मुलांची निशाणी आहे। आत्ताच तुम्हाला बाबाद्वारे सर्व शक्तींची प्राप्ती होते। परंतु जर कोणता ना कोणता संगदोष किंवा कोणत्या कर्मेंद्रियाच्या अधीन होऊन आपली शक्ती हरवून बसता, तेव्हा बेगमपूरचा जो नशा किंवा आनंद प्राप्त आहे तो आपणच नाहीसा होतो। बेगमपूरचे बादशहा देखील गरीब बनतात। स्लोगन आहे, दृढतेची शक्ती सदैव सोबत असेल तर सफलता गळ्यातील हार आहे। ओम शांती।